आज घरी गेले बघते तर काय महाराज आधीच घरी होते. मग मी काय केलं, आवाज न करता घरामध्ये गेले आणि महाराज काय करतो बघण्याचा प्रयत्न केला. तर काय महाराज आतमध्ये भांडे घासत होते. काय झालं होतं, आज सकाळचे थोडेसे भांडे राहिले होते घासायचे. तर महाराजांनी काय केलं, आल्यानंतर ते घासायला घेतले आणि त्यांचे डबे पण माझं कामावरून ठेवता. मग काय मी पण माझे डबे काढून दिले त्यांना घासायला. आणि मग काय म्हटलं आज काहीतरी स्पेशल करूयात. मग ते म्हटले ठीक आहे, तू घे आज सुट्टी. महाराज भांडे घासत होते आणि मी आवरून घेतले, माझे कपडे वगैरे चेंज केले आणि मला लागली होती भूक. त्याच्यामुळे मी काय केलं, थोडा खाकरा होता घरामध्ये तो घेतला खायला आणि भाकरवड्या पण होत्या त्या पण घेतल्या खायला. मग मी बसले नाश्ता करायला आणि महाराज मस्तपैकी घरातली कामं आवरत होते. मी त्यांना म्हटलं तुम्हाला पण खायचं का, पण ते बोलले की नाही मला नाही आहे भूक. मग मी एकटीने खाल्लं आणि त्यांनी आवरली घरातली कामं. आज खूप दिवसांनी महाराज लवकर घरी आले होते ना, त्यामुळं मी पण भरपूर खुश होते. मग त्यांनी घेतलं घर झाडून. मी त्यांना नको बोलत होते पण त्यांनी ऐकलंच नाही. ते म्हटले जाऊ दे, रोज तू करतेस ना, मग आज मी करतो, एक दिवस घेतली सुट्टी. मग मी पण म्हटलं ठीक आहे. मग त्यांची झाली दिवाबत्ती चालू. त्यांची अशी दिवाबत्ती असते, एकदम सादर संगीत दिवाबत्ती असते. त्यांचं असं सादर संगीत दिवाबत्ती असतं. घराचा दरवाजा असो, देवारा असो किंवा महाराजांचा फोटो असो किंवा असो फ्रीज किंवा असो वॉशिंग मशीन, गॅस शेगडी, असं सगळं त्यांना पुजावं लागतं. आणि तुळशीला पण ते अगरबत्ती लावतात. घरातली कामं झाली, दिवाबत्ती झाली. मग आमचं ठरलं की कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जाऊया. मग आम्ही गेलो लॉंग ड्राईव्हला. मग गेल्यानंतर तिकडं आम्हाला स्वीट खायची इच्छा झाली. मग आम्ही गेलो स्वीट मार्टमध्ये आणि घेतली थोडीशी मिठाई. दोघंच जण होतो ना, त्यामुळं थोडीच घेतली होती आणि आम्हाला जास्त खायची नव्हती. मला तर वाटत होतं आज मला स्वयंपाकाला पण सुट्टी मिळावी. मग काय महाराजांनी मला स्वयंपाकाला पण सुट्टी दिली. म्हणजे ते स्वतःहूनच बोलले की आता तू स्वयंपाक करू नकोस, मी करतो काय करायचं ते. मग आम्ही बनवले ओट्स आणि त्याच्याबरोबर घेतली काकडी कापून आणि थोडासा पेरू आणि घेतले स्वीट. असं आमचं आजचं सादर संगीत जेवण. छान झाले आहे, अप्रतिम उत्कृष्ट. जेवण झाल्यानंतर महाराजांनी घेतले भांडे घासून. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.